राज्यसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। भाजपकडनं रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुतेंचा अर्ज। मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। महाविकास आघाडीकडनं शरद पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल। सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊतांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक। थोड्याच वेळात पार्थ पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल होणार। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवार यांना उमेदवारी। शिवसेनेकडनं ज्योती वाघमारेंना राज्यसभेत संधी। राहुल शेवाळेंचा पत्ता कट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारेंचा अर्ज। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर। अमित शहांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज। तर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा। तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। अजित पवारांच्या घातपाताचा संशय। देवगिरी बंगल्यावर रात्री 20 ते 25 आमदारांची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा। डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका व्यक्त। सुनेत्रा पवारांनी दादांच्या अपघातानंतर मिळालेल्या वस्तू आमदारांना दाखवल्या। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करणार। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार निर्णय घेणार। कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। आझाद मैदानात ई चलन निर्णयाविरोधात आंदोलन। मालवाहतूकदारांकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा। आंदोलनामध्ये रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक सहभागी होणार। पोलिसांकडून बंदोबस्त तैनात।